नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? तुम्हालाही आयुष्यात मोठं व्हायचं आहे का? तुम्हालाही आयुष्यात काहीतरी करायचं आहे का? जर तुम्हाला खरोखर आयुष्यात काहीतरी करायचं असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे सत्यजित आणि आपल्या चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत आहे. जर तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक केलं नसेल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून मी असेच तुम्हाला नवनवीन टिप्स या चॅनलवर व्हिडिओच्या माध्यमातून देत आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. त्याआधी तुम्ही व्हिडिओला लाईक करा, ठीक आहे? पहिली गोष्ट म्हणजे स्पष्ट ध्येय ठेवा. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे त्याचं तुम्ही ध्येय ठरवलं पाहिजे. उदाहरणार्थ, तुम्हाला जर डॉक्टर व्हायचं आहे तर तुम्ही डॉक्टरचा अभ्यास आधीच सुरू करायला हवा. तुम्हाला जर इंजिनियर व्हायचं आहे तर तुम्ही इंजिनिअरिंगची स्टडी, इंजिनिअरिंगची प्लॅनिंग तुम्ही आधीच करायला हवी. किंवा जर तुम्हाला बिझनेस करायचा आहे तर तुम्ही तुमचा बिझनेस जो आहे तो कशा प्रकारे चालवणार आहोत, बिझनेस पुढे चालेल का नाही, किंवा त्याच्यानंतर तुम्हाला अजून काय काय कठीण परिस्थितीचा सामना करावा लागेल, या गोष्टीचाही देखील तुम्हाला या ठिकाणी विचार करावा लागेल. त्यामुळे तुमचं ध्येय हे काय आहे हे असणं फार गरजेचं आहे. कारण आपण काय ठरवतो की मला हे करायचं आहे, मला ते करायचं आहे. उदाहरणार्थ, मला बिझनेस करायचा आहे, पण जर आपल्याला बिझनेसमध्ये काय आहे, नेमकं बिझनेस कशाला म्हणतात, बिझनेस कसा केला जातो हे जर आपल्याला माहीत नाही, याचं ध्येय जर आपल्याला माहीत नाही, तर आपण ते सत्यात कसं उतरू शकतो, आपण यशस्वी कसं होऊ शकतो, हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे. त्यामुळं आपलं काय ध्येय आहे, हे ध्येय जे आहे ते ठरवणं फार गरजेचं आहे. जर तुम्हाला खरोखरच आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर ध्येय ठरवणं फार गरजेचं आहे. मी परत सांगतोय, नीट लक्षात ठेवा, ठीक आहे? त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या कामात सातत्य ठेवा. हे पहा मित्रांनो, जर आपल्या कामात जर सातत्य नसेल, आपण काय करणार आहोत, जर ते काम आपण मनापासून जर नाही केलं, जर इमानदारीने नाही केलं, जर पूर्ण फोकसमध्ये नाही केलं तर ते काम बिघडतं. त्याच्यामुळे आपल्या कामामध्ये सातत्य ठेवणं फार गरजेचं आहे. कारण तुम्ही पहा, आजवर जे मोठे लोक झाले आहेत, जे लोक पुढे गेलेले आहेत, त्यांनी आपल्या कामामध्ये सातत्य ठेवली, एकाग्रता ठेवली आणि त्या एकाग्रतेमध्ये ती आज आपल्याला मोठ्या यशावर आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. आणि तुम्हाला सांगून ठेवू इच्छितो की सातत्य जीवनामध्ये फार गरजेचं आहे. आपण दैनंदिन जीवनात जरी जगत असलो तरी सातत्य ठेवणे हे फार गरजेचं आहे. त्यामुळे जर तुम्हाला खरोखरच यशस्वी व्हायचं असेल, खरोखरच काहीतरी करायचं असेल तर जीवनामध्ये सातत्य ठेवणे हे फार गरजेचं आहे. तर ही दुसरी बाब ही महत्त्वाची लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कामाला घाबरू नका. ही सर्वात मोठी गोष्ट आहे. जो घाबरला तो गेला. कारण आजवर आपण जे लोक पाहतो, जे मोठे झालेले आहेत, ते कामाला लाजले नाही, घाबरले नाही, म्हणून ते आज आपल्याला पूर्णपणे सक्सेस दिसत आहे. त्यामुळे कामाला घाबरू नका, कोणत्याही कामाची लाज ही बाळगू नका. कारण यश हे परत मिळत नाही. यश हे एकदाच मिळतं, पण ते आयुष्यभर आपल्याला सुखी ठेवल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे कामाला घाबरायचं नाही. आपण काय करतो, 4 दिवस ते काम करतो, 4 दिवस हे काम करतो, 4 दिवस ते काम करतो, परत 4 दिवस हे काम करतो. मग ते कामातून आपलं जे वागणूक आहे ती बदलते, परत कामही व्यवस्थित होत नाही. कोणतंही एक काम निश्चय करा आणि ते तुम्ही कायमस्वरूपी चालू ठेवा आणि त्याला घाबरू नका, त्याला लाजू नका. तुम्ही त्या कामाने नक्कीच यशस्वी व्हाल. ही सर्वात महत्त्वाची तिसरी बाब आहे. तर मित्रांनो, चौथी बाब म्हणजे वेळेला घाबरू नका, वेळेची किंमत करा. जर तुम्ही जे काम करणार आहात, तुम्हाला जे आवडतं, समजा तुम्हाला बिझनेस आवडत असेल, जर तुम्ही त्या बिझनेसला जर वेळ देऊ शकले नाही तर तुम्ही पुढे जाणार कशी? त्यामुळे वेळ, टाईम मॅनेजमेंट इज सक्सेस इन द रिजन ऑफ वर्ल्ड. तर तुम्हाला मी एक सांगतो, जीवनात जर यशस्वी व्हायचं असेल तर टाईमला, वेळेला किंमत देणं फार गरजेचं आहे. आजवर जे तुम्ही सक्सेस लोक पाहतात, जे तुम्ही आजवर जे लोक यशस्वी झालेले आहेत ते पाहतात, पण ते वेळेला किंमत देतात म्हणून ते आज सक्सेस आहात. तुम्ही पहा,
जर वेळेला जर किंमत दिली नाही, जर तुम्ही वेळेची कदर केली नाही, तर वेळ तुमची कदर करणार नाही आणि तुम्ही यशस्वी होणार नाही. त्यामुळे वेळेलाही तुम्ही महत्त्व द्या. जेवढं तुम्ही महत्त्व कामाला देतात तेवढं महत्त्व वेळेला द्या. ते वेळेत काम पूर्ण झालंच पाहिजे असं तुम्ही संकल्प करा. तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल. हा तुम्हाला आपला शब्द आहे. आणि तुम्हाला जर असेच व्हिडिओ जर तुम्हाला इंटरेस्टिंग वाटत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. कारण आपण असेच व्हिडिओज या चॅनलवर डेली टाकत असतो. तर प्लीज व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला शेअर करा, जेणेकरून तुमच्याकडनं 5वी आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे योग्य लोकांची संगत ठेवा. संगत अशाचीच करा की जो आपल्याला काही शिकवू शकेल, आपल्याला काही मदत करू शकेल आणि आपल्या कामाला काहीतरी हातभार लावू शकेल. अशीची संगत करा, जेणेकरून तुम्हाला जीवनात पुढं जाण्यास काही अडचण होणार नाही. जर तुम्ही संगत वाईट माणसाची केली, संगत जर वाईट संगतीत जर बसली, तर तुम्ही यशस्वी होऊ शकत नाही. आजवर जे माणसं यशस्वी झाले आहेत त्यांनी कोणती तरी अशी संगत धरली जो आपल्याला काहीतरी शिकवू शकेल, आपल्याला काहीतरी त्याच्याकडून काहीतरी शिकण्यासारखं मिळेल, तरच तो यशस्वी होईल किंवा अन्यथा तो यशस्वी होणार नाही. त्यामुळे तुम्ही संगत कोण आहे आणि आपली जी संगत आहे तो नीट आपल्याला शिकवू शकेल का, तो नीट आपल्याला मार्गदर्शन देऊ शकेल का आणि तो आपल्याला कामाला मदत करू शकेल का, तर संगत ही ओळखा. ठीक आहे. तर मित्रांनो, 6वी आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे स्वतःवर विश्वास. जर तुमचा स्वतःवर विश्वासच नसेल तर तुम्ही पुढं जाणार कसे? तुमचा विश्वास स्वतःवर पाहिजे. तुम्हाला एक सांगतो, आजवर जे माणसं मोठे झालेले आहेत त्यांचा स्वतःवर विश्वास होता, स्वतःचा कॉन्फिडन्स होता की मी हे करू शकतो, मला माझ्यावर विश्वास आहे, मी हे करूच शकतो आणि मी हे करणारच आणि मी हे करूनच दाखवणार. त्यामुळे स्वतःवरचा विश्वास हा गमावू नका. तुम्ही आयुष्यात काहीच गमावणार नाही, हे माझं वाक्य आहे. तुम्ही तुमचा विश्वास, आत्मविश्वास इतका बळकट करा की तुम्हाला कशाची भीती वाटणार नाही. कारण संत ज्ञानेश्वरांनी देखील त्यांच्या ओवीमध्ये सांगितलेलं आहे, जर माणसाचा जर स्वतःवरच विश्वास नसेल तर माणूस हा पुढे जाणार कसा? तुमचा स्वतःवर विश्वास, सेल्फ कॉन्फिडन्स हा बिल्डअप झाला पाहिजे, तरच हा यशाला किंमत आहे, अन्यथा नाही. तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? जर चांगला वाटला असेल, जर तुमच्या कामाचा वाटला असेल, जर तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि असे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर ते साईडचं जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करा, कारण तुम्हाला नवनवीन व्हिडिओज या ठिकाणी जे मेसेजेस आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर चला भेटूया पुढच्या नव्या व्हिडिओमध्ये. तोवर